ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। दबाव लिहून घ्या शेतकऱ्यांचा। रसा पण खाय ना। और कुछ बात करना है आपको? अभी आप सर्वे बंद करा रहे हैं, हमारे साथ बारह काय का 7/12 है तुम्हारा? शेतकरी काय के लिए आए इधर? हमारे पास सब में चालू है मैटर। अरे भी कोर्ट में कोई केस चालू है ना, इसका करोगे जबरदस्ती करी ये सब हथियार लेके इधर सर्वे करोगे, सब हथियार लेके आए इधर। फक्त पारिक ने मला हकलला ये तुम्हारा सर्वे है, हथियार लोग लेके आए सब लोग बघून त्यांच्या पीछे निघा। व्हिडिओ घे पाली। हे बघ सल्ले डेव्हलप टाकले तशी लंब सामाला लावला। सल्ल्या चल बात नाही करायची। घबरे शांति रखना रे भाई। वीडियो काढ तुम्हाला हत्यार व्हिडिओ काढ। त्याची व्हिडिओ काढ। थांब रे थांब। हे त्याने ठेवलेलं सल्या बिल्या इथे व्यवस्थित करून ठेवलेलं। निकल जा चल। लेडीज पण येतो। हा लेडीज मागवलं गाड़ी में निकल फोटो निकालने का है। मैं क्या देखा तो फोटो गाड़ी बात नहीं है ना सर। मैं रुका हूँ, मैं निकाल रहा हूँ। लाइसेंस निकाल। पोलिसांना बोला याला धरून ठेवी तशी। बस तशी पोलिसांना बोलवा। बस बस खाली बस। कुठून आला रे तू? तुम लोग इधर ज्यादा पैर बरोबर नका अजून पोरं कोण यांची अजून पोरं कोण याला पहिला पोल ठेवला नाही सामान घेऊन आले ना शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यातील जमिनीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय। गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून शेतकऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी लगावलाय। मारहाण करणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गाव येथील सर्वे नंबर 6 या जागेच्या मालकी हक्कावरून 6 महिन्यांपूर्वी हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता। सोमवारी सकाळी 1 वाजता फेअर डील डेव्हलपरचे मालक जितेंद्र पारिक हा विठ्ठल चिकणकर
यांच्यासह इतर 100 ते 150 जण हत्यारासह पोचले. त्यांच्याबरोबर मोजणी करण्यासाठी शासकीय अधिकारीही होते. मात्र स्थानिक शेतकऱ्यांनी न्यायालय प्रविष्ट प्रकरण असल्यानं विरोध केला. त्यांना गुंडांनी धमकावण्याचा प्रयत्न केला. ही बाब शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना कळताच ते कार्यकर्त्यांसह पोचून त्यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरत हत्यारासह आलेल्या गुंडांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्या डॉर्ली जमिनीच्या संदर्भात आज तिथे सिटी सर्वेचे अधिकारी आले होते. अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नोटिसा दिल्या नव्हत्या. त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी सर्वेचा थांबवण्यासाठी त्या ठिकाणी रिक्वेस्ट करायला गेले की आम्हाला रीतसर तुम्ही सर्वे करा. प्रत्येक शेतकऱ्याला नोटिसा जातात, त्यांच्या बाउंड्र्या कळतात. तुम्ही सगळीकडेच जर तुम्ही जबरन जमीन बिल्डरला सोबत घेऊन जर हे करत असाल त्यासाठी त्यांनी तिथे ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्या संबंधित बिल्डरने जे गणपत गायकवाडचे पार्टनर आहेत त्यांनी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंड बोलवले. हत्यार होते, कट्टा होता, चाकू, सुरे, तलवार, मोठ्या प्रमाणात हत्यारं त्या ठिकाणी घेऊन त्या शेतकऱ्यांना मारहाण केली आणि त्यांना जबरन त्या ठिकाणी ढकलून देण्यात आलं. महिलांवरती अक्षरशः घाणेरड्या पद्धतीने शिव्यागाळी करण्यात आल्या. त्यांच्यातल्या एका शेतकऱ्याने आमच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो. जेव्हा आम्हाला ही बाब कळली तेव्हा आम्ही त्या ज्या गुंड प्रवृत्तीचे लोक होते, जे हत्यारं घेऊन आले होते, त्यांना पकडून पोलीस स्टेशनला कळवलं. पोलीस स्टेशन, हिल लाईन पोलीस स्टेशनच्या अनेक पोलीस फौजफाटा घेऊन आले आणि त्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना पकडलं. हत्यारासहित त्यांना आता अटक करून पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. आता न्यायालयामध्ये हा प्रकरण सुरू आहे. पुन्हा एकदा सर्वे होतो आणि ते पण पोलीस बंदोबस्तमध्ये सर्वे झाला का काय नेमकं प्रकार? पोलीस अतिशय दबावामध्ये, कारण की माझ्यावर जो हल्ला झाला त्यातले अनेक आरोपी, जो गणपत गायकवाडचा मुलगा आहे वैभव गायकवाड, तो ह्या हद्दीमध्येच फिरतोय खुलेआम. तो त्याच्यासोबत कुणाल पाटील, त्यांचा अजून एक अजून एक असे 3-4 आरोपी अजूनपर्यंत खुलेआम फिरत आहेत. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची पोलिसांची धास्ती राहिलेली नाही. ते खुलेआम गुंडेगिरी करतायत. त्याचं एक उदाहरण मिळालं. पोलिसांनी तत्काळ जर त्यांना अटक केली तर असे गुन्ह्यांना आळा नक्कीच बसेल. त्यामुळे पोलिसांना माझी रिक्वेस्ट आहे, आपण जे फरार आरोपी आहेत त्यांना साधा, त्या लोकांनी आरोपी जे फरार आहेत त्यांना साधं फरार घोषित केलेलं नाही. म्हणजे एवढे प्रेशरमध्ये पोलीस आहेत. पोलिसांसोबत एवढा मोठा राजकीय दबाव आहे, त्यामुळे पोलिसांचा नाइलाज होत आहे. आत्तासुद्धा त्या आरोपींना अनेक आरोपी त्या ठिकाणी पळून गेले. कोणाचा दबाव आहे? काय कोणावरती आरोप आहे तुमचा? राजकीय दबाव आता म्हणजे पोलीस कोणाच्या आता कोणत्या दबावाखाली राजकीय दबाव पोलिसांमध्ये कोण वापरत असेल हे जग जाहीर आहे. त्यामुळे पोलिसांनीच ह्याच्याबद्दल जी ठोस कारवाई कशी करता येईल. एक शेतकरी गरीब आहेत, त्या शेतकऱ्यांचा अतिशय हालाकीची त्यांची परिस्थिती आहे. त्यामुळे कोणत्या दबावाला न बळी पडतात त्या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. सिटी सर्वे सुरू होता त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नव्हता. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नव्हता. त्या ठिकाणी अनेक असे हिट लिस्टवर असलेले गुन्हेगार प्रवृत्तीचे पोरं त्या ठिकाणी होते. त्याचप्रमाणे अनेक हत्यारं घेऊन त्या बिल्डरच्या माध्यमातून गुंडगिरी करणारे, जे हिट लिस्टवर असणारे अशा पद्धतीचे गुन्हेगार पार्श्वभूमीतल्या जवळजवळ 50 ते 60 अशी लोक होती की त्यांच्याकडे हत्यारं होती. द्वारली गाव RTO ऑफिस या ठिकाणी मोजणीवरून वाद झालेला आहे. सदरची फिर्यादीची प्रक्रिया चालू आहे. फिर्याद झाल्यानंतर सदरबाबत सविस्तर बोलण्यात येईल. हत्यार वगैरे काढले जाण्याचा आरोप आहे. किती लोक ताब्यात वगैरे घेतलं? आत्तापर्यंत फिर्याद वगैरे झालेली नाही. सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला नंतर. काही संशयित काय ताब्यात घेतलेले आहेत, तर ते आम्ही तुम्हाला नंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्याची सविस्तर माहिती आम्ही देऊ. सर्वे सुरू असताना पोलीस बंदोबस्त दिला होता? बंदोबस्त नव्हता. त्यांना बंदोबस्त नाही दिलेला. बंदोबस्त त्यांना सर्वेसाठी बंदोबस्त दिला नाही, तरी सुद्धा त्यांनी सर्वे केलेला आहे. आकाश सहाने, स्वानंद मीडिया. श्री साई समर्थ ज्योतिष्यालय, एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित PS भट्टर गुरुजी. अनेक राजकीय नेता, सिनी स्टार्स, उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है.
हस्तरेखा, जन्म कुंडली, फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं। मानसिक कष्ट, मानसिक चिंता, गृह दोष, विद्या, धन, गृह पीड़ा, राजनीतिक, शारीरिक पीड़ा, विवाह न होना, कोर्ट केस, प्रेम विवाह, लक्ष्मी जी की कृपा, संतान सुख, विदेशी यात्रा, व्यापार प्रगति, नौकरी, जमीन, घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं। श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरुजी सर्व समस्याओं को 100% संपूर्ण परिहार करते हैं। आपकी हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरुजी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह 10 बजे से रात 8 बजे तक। खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिषालय, पंडित T.S. भट्टर गुरुजी, राम मारुति रोड, राजमाता वड़ा पाव बाजू में, ठाणे वेस्ट, मुंबई। मोबाइल नंबर 7709282966। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।